नाही, तो आपला नाना होता. मग सांगा आता तुमचा स्वर देव आलो तो का तुम्ही? चांगले चांगले गैरहजर विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये आता जे चाललंय ना ते काय करावं काय करू नये आहे. ज्यांनी या देशाकरता एवढं संरक्षण केलं, एवढे त्रास भोगले, आणि आता पा काय ही जशी रीत आता चालू आहे तशीच परमार्थाची रीत या सगळ्या मंडळीनं सगळा घोटाळा करून ठेवला. इथून तिथून कोणाची निंदा नाही, कोणाची स्तुती नाही. माऊली ज्ञानेश्वरी मध्ये म्हणते, आपल्या आईला वनामध्ये एखाद्या दुष्टाने वस्त्रहीन केलं तर तुम्ही पाहाल, आणि पाहत असेल तर तुम्ही येत असले पाहिजे. इकडे बिगण टाळ्या वाजतात ना, मग हे बिगण टाळ्या वाजून राहिलेत ना. कशा करता टाळ्या वाजतात? टाळ्या वाजल्यानंतर जो नाद होतो तो देव आहे. ते आता बँड वाजतो, पखवाज वाजतो, टाळ वाजतात, हे दिसतं. मी आता तुमच्या पुढे बोलतो, माझे शब्द ऐकू येतात का दिसतात? शब्द साकार का निराकार? उगम कुठून होतो? निराकारामधून उगम होतो. मग तुम्ही इथे साकार का निराकार? अरे निराकार आहे, अव्यक्त निराकार नाही जाकार. रोज म्हणतात त्रिगुणासार आणि निर्गुण सार. सारासार विचार, सगुण निर्गुण गुणाचे, आणि हरिविना मन अव्यक्त निराकार नाही जाकार. आणि जे तुम्ही चराचर सांगा. मग आता तुम्ही आपण व्यक्तामध्ये आहोत का अव्यक्तामध्ये आहोत? अव्यक्ताशी संबंध आहे. चांगला विचार केला तर म्हणून उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा रामकृष्ण पैठा कैसा होय? अरे होणारच नाही. मग ही रीत सांगायला नको? सांगणाऱ्याने सांगावी का नाही सांगावी? नवीन सुनबाई करून आणली, त्या सासूने तिला किती मीठ टाकावं, किती तिखट टाकावं हे सांगायला नको? आणि सांगितलं तर प्रश्न उरतच नाही. चांगला विचार केला. मग साधू संतांनी सांगितलं, पण पुढे जी सांगणारी मंडळी होती ना, त्याने असा घोटाळा केला. बघा आता शेवटच्या दिवशी तुमच्या गावाला काला होणार आहे आणि मंडळी जेवायला बसणार आहे. पण गल्लीमध्ये एक नकाचं बिघडलेलं आहे, आणि तिथे वाढायला जर गेले ना तर ज्याचं बिघडलेलं आहे त्याला एवढं वाटतं. तोंड पण वाढत नाही त्यांच्या मालकीचे. आयत्या पिठावर रेगा वाटतं, तोंड पण वाढत नाही. ही पंक्तीमध्ये जोडलेले म्हणून तर मला आठवण आली. पाहता मामा म्हणे भाचेबा खाऊ मारामारी केली तर म्हणलं मामा याने एवढं वाढलं आणि याला एवढं वाढलं गरीबाच्या पोराला. तर मामाने असा उसकला का नाही तर जोडे मारून बाहेरच काढून दिला. आज पंक्तीमध्ये